या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। श्री राम जय राम, जय जय रघुवीर समर्थ। समस्त जन कल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरं। हरि ओम। जे जे दृष्टीने देखिले, जे जे शब्दे ओळखिले, जे जे मनास भासले, तितुके रूप जयेचे श्रीराम। जेव्हा आपल्याला वाटतं की हे सरस्वतीचं रूप काही कळत नाहीये आणि मग थोडासा दिलासा पण आपल्याला मिळाला की थोरासी गोवी जाणपणे न कळे नाटक, तिचं हे नाटक काही थोरांना सुद्धा कळत नाही असं म्हटलं किंवा आपल्यालाही कळत नाही। पण आता इथे समर्थांनी सांगितलं सोपं तिचं रूप दाखवलं अगदी, म्हणले जे जे दृष्टीने देखिले, जे जे दिसतं आहे डोळ्याने आम्ही बघतो ते तिचं रूप आहे। जे जे शब्दे ओळखिले, कानाने आम्ही ऐकलं, त्या शब्दाने आम्ही ज्ञान होतं ना, हे सगळं ज्ञान आहे। मनामध्ये जे भासतं, मनाच्या द्वारे इंद्रियांच्या द्वारे आम्हाला शब्द स्पर्श रूप रसाचं जे ज्ञान होतं आणि त्या ज्ञानानुसार आमच्या मनामध्ये वृत्ती उमटत असतात, तो अनुभव तो व्यक्त होतो, जे काही भासतं सुख दुःख मान अपमान सगळ्या ज्या भावना आहेत त्या सगळ्या, तर ते सगळं काय आहे ते तिचं रूप आहे म्हणते। कारण ती विद्या आहे ना, ते आपल्याला त्याचं ज्ञान होतं, डोळ्यांनी पाहिल्यावर हे रंग काळा आहे गोरा आहे लहान आहे मोठा आहे किंवा चांगला आहे, तर ज्ञान होतं आम्हाला। शब्दांनी पण आम्हाला त्या वस्तूचं म्हणा किंवा कशाचं ज्ञान होतं। मग हे जे ज्ञान आहे ते तिचं रूप आहे। पण मग असं का बरं म्हटलं की थोरासी पण मोठे मोठे जाणकार आहेत ज्ञानी पुरुषांनी पण तिचा ठाव घेता नाही आला। म्हणजेच काय आहे की ही काय आहे, जे दिसतं जे भासतं ते खरं असतं का? ते तर सगळं मायारूप आहे। की आता आपण म्हणजे व्यवस्थितच एक एक करून बघूया की पुराण जी आहेत, सगळ्या शास्त्रामध्ये काय सांगितलं पूर्वी की सगळी शास्त्र पुराण वेद तिचं स्तवन करतात, त्याच वेदमातेचं शक्तीचं त्या ज्ञानाचंच स्तवन तिथे होतं। आणि त्यानंतर पुराणांमध्ये जे वर्णन केलेलं आहे, ज्या गोष्टी रूपाने हे तत्वज्ञान हा सिद्धांत जो आहे तो कथारूपाने सांगितलेला आहे। आणि मग त्या कथांमध्ये काय बरं आलं की ब्रह्मदेवाची जननी आहे, कधी म्हणलं ती ब्रह्मसुता आहे, कधी म्हणलं ब्रह्माची पत्नी आहे। तर मग आपण बघितलं होतं की ब्रह्मदेव म्हणजे काही कोणी मनुष्य नाही, तर त्या शक्ती आहेत। मग आता जेव्हा असं का बरं पुराणांमध्ये सांगितलं, कशा प्रकारे हे, तर जे जे देखिले दृष्टीने ते ते तिचे रूप। आत्ता आमच्या दृष्टीने ज्ञान काय आहे, आमचं
जीवन काय आहे, आपण काय ओळखू शकतो, जाणू शकतो, तर त्या भाषेमध्ये, त्या रूपामध्ये हे तत्वज्ञान आमच्या ऋषीमुनींनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमचं जीवन काय आहे सामान्य, की विवाह करतो, मुलं बाळं होतात आणि मग तो सगळा संसार असतो, हे जीवन सामान्यपणे आपल्याला माहिती असतं. मग त्याचाच आधार घेऊन जे तत्वज्ञान आहे ते सांगितलं कथारूपाने, की त्या ज्या शक्ती आहेत, त्या देवता ज्या आहेत, त्याला त्यांनी मानवीकरण केलं. त्याचं त्या ब्रह्मदेवाला म्हणले की तो ते आसक्त झाला आणि विवाह केला वगैरे आणि त्याच्यापासून जन्माला आले वगैरे, हे सगळं जे आहे, पण त्याच्यामागे सगळं काय आहे, हे तत्वज्ञान सत्य काय आहे ते वेगळं आहे. हे मानवीकरण म्हणजे काय आहे बरं, तर जसं आता उदाहरणादाखल सांगते, जेव्हा युद्धाचा प्रसंग आहे तेव्हा अर्जुनाला विषाद झाला आणि त्यांनी धनुष्यबाण टाकून तो रडायला लागला. तर आता या प्रसंगाचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराजांनी इतकं सुंदर त्याचं जे मानवीकरण आपण ज्याला म्हणलं, पर्सॉनिफिकेशन, इतकं छान केलं की त्यांनी त्याचं वर्णन कसं केलं, की म्हणले की त्याचा विवाह त्या वीरवृत्तीशी झाला होता, पण ती वीरवृत्ती त्याला सोडून निघून गेली, चिठ्ठी दिली, म्हणे मी डिवोर्स केला. आणि मग अर्जुनाने या जी पलायनवादी वृत्ती जी आहे त्याच्याबरोबर, म्हणजे तिच्याबरोबर विवाह केला. म्हणले विषाद जे आहे ना, रडायला लागला म्हणून त्या भावना भाऊक झाला, तर त्याच्याबरोबर त्याचा विवाह झाला म्हणले. मग आता इथे खरं काही विवाह वगैरे झाला आहे का, किंवा अशा काही या दोन स्त्रिया आहेत का वेगळ्या वेगळ्या, तर मनाचं ज्या भावनेशी तादात्म्य झालं, मनाने त्या वीरवृत्तीला सोडलं आणि त्या ज्या पलायनवादी वृत्ती किंवा भावुक होणं जे आहे त्याला त्यांनी, आसक्ती जी आहे त्याला त्यांनी पकडलं. याला त्यांनी बाहेरचं हे जे आपलं जीवनातलं दृष्टांत त्या रूपाने वर्णन केलं. म्हणून मग ते खरं घडलं असं नाही आहे ना, तिथे अशा कोणी काही खऱ्या स्त्रिया नाही आहेत. मग तसंच पुराणाचा अर्थ सुद्धा याच प्रकारे की ते मानवीकरण केलेलं आहे. आता ब्रह्मदेव म्हणजे काही कोणी एक व्यक्ती नाही. आपण पाहिलं की ब्रह्मदेव म्हणजे काय आहे, तर समष्टी बुद्धीच आहे ती. आणि समष्टी बुद्धी म्हणजे काय, की जे नेप्तिमात्र आहे, जे शुद्ध ज्ञान आहे, ते ब्रह्मस्वरूप ते व्यक्त होणं, ज्ञानरूपामध्ये व्यक्त होणं. म्हणजे व्यक्त कधी होतं, उपाधीशी तादात्म्य झाल्यावर. जी ही माया जी आहे त्याच्याशी तादात्म्य होऊन ते ज्ञान तिथे व्यक्त होतं. मग ते जे आहे ते म्हणजे ब्रह्मदेव आहे. मग आता जर की हे सगळं खरं कळण्याच्या पलीकडचं आहे हे सगळं, म्हणून तर म्हणलंय मग ही माया काय आहे आणि मग ब्रह्मदेव आणि निर्मिती हे सगळ्या थोरा मोठ्यांना सुद्धा कळत नाही. मग आता हे जे दिसतं आहे ते तिचं रूप आहे असं जेव्हा म्हटलं, मग ते नाही आहे का सोपं, ते नाही का मोठ्यांनी जाणलं. म्हणून तर ना तिथे सुद्धा तो हे होऊन जातं की आता आपण जे पाहतो आहोत ते खरंच खरं आहे का. आपल्या मनाला ते भासतं, वस्तू तिथं असते. जसं आता समजा फणस आहे, तो फणस मोठा तिथे ठेवलेला असतो आणि आता फणस माहिती आहे कसा आहे ना, तो ओबडधोबड आकार त्याचा, त्याला काटे असतात. आणि मग ते समजा छोटंसं बाळ रांगत तिथे आलं तर ते काय होतं, ते बिचारं घाबरून जातं. त्याला वाटतं बाऊ आहे काहीतरी, बुवा आहे आणि रडायला लागतं ते. पण आता आपल्याला माहिती आहे काय आहे ते, तर ते फणस काही बुवा आहे का, बाऊ आहे का, पण याच्या डोळ्यांनी पण ते पाहिलं, पण मनाने भासवलं काय की ते काहीतरी बुवा आहे. आणि मनामध्ये काय झालं, भीती उत्पन्न झाली, रडू आलं त्याला. पण खरं फणस काय आहे, ते आपलं निष्पाप आहे. फणसाचे अंगी काटे, आता अमृताचे साठे, अमृत भरलंय त्याच्यात गोड गोड सगळं, पण ते त्याला ठाऊक नाहीये. मग जे दिसतं आपल्याला ते खरोखर असेल का,
हो म्हणले, आम्हाला तर सगळं ज्ञान आहे, आम्हाला म्हणजे कळतं. पण तेच तर आहे ना, की त्या बालकाचं अज्ञान आहे आणि त्यामुळे त्यांनी त्या फणसाला काहीतरी वेगळं समजलं. मग तसंच कशावरून आम्ही जे हे सगळं जगत पाहतो आहोत ते अज्ञानाच्या चष्म्यातून, अज्ञानाच्या ह्या मनबुद्धीच्या अज्ञानातून पाहतो, हे कशावरून नाही. तर आता पण मग ते सरस्वतीचं रूप कसं, कारण ते पाहिल्यानंतर आम्हाला जे ज्ञान होतं तर ते ज्ञान म्हणजे तिचं रूपच आहे, विद्याच आहे. आणि आता एक प्रश्न तुम्हाला विचारते मी, की आपल्याला आता नेहमी वेदांतातलं उदाहरण माहिती आहे की सर्प जो आहे ना, दोरीच्या जागी सर्पच भास होतो. खरं तिथे सर्प नाही आहे, पण मग तो सर्प आम्हाला दिसतो आणि म्हणून मग आम्ही सगळं कर्म सुरू होतं, धावाधावी, आरडाओरडा, घाबरगुंडी. आणि मग ते काठी शोधायचा किंवा काय सर्प मित्राला बोलवा किंवा सर्प मारणाऱ्याला धरणाऱ्याला बोलवा, घाबरगुंडी सगळी होते. मग हे सगळं कर्म कशामुळे झालं, तर आम्ही म्हणतो की आपल्याला त्या दोरीचं अज्ञान आहे म्हणून झालं, म्हणून सर्पाचा भास झाला आणि मग सगळं कर्म झालं सगळं ना. पण आता एक प्रश्न आहे की हे अज्ञानामुळे झालं की ज्ञानामुळे झालं. जर का आम्हाला सर्पाचं अज्ञान असतं तर काही प्रश्नच नव्हता ना. पण सर्पाचं ज्ञान झाल्यामुळे कर्म सुरू झालं, जगताचं ज्ञान आम्हाला सगळं होत आहे आणि म्हणून आम्ही कर्म करतो आहोत. डोळ्याने काहीतरी दिसलं आणि म्हणून मग ते घेण्याची क्रिया सुरू झाली, मला पाहिजे, माझं आहे, अमुक अमुक सगळा जो डोळ्यांनी जे जे पाहिलं, कानाने ऐकलं, ते सगळं सत्य आहे आणि मग आमची धावपळ, आमचा संसार सुरू झाला ना. पण मग खरोखर हे सगळं सत्य आहे का? खरं म्हणजे हे तर मनाने भासतं आहे. डोळ्यांनी रूप पाहिलं, पण मग त्या रूपाला आम्ही जे काही नाव दिलं ते सगळं आमच्या मनाच्या जो आपला जो पिंड आहे, ज्या मनावर जे संस्कार आहेत, ज्या वासना आहेत, त्याच्याप्रमाणे आम्ही त्याला नावं दिली. हे चांगलं आहे, हे वाईट आहे, हे माझं आहे, हे तुझं आहे. जसं आता जर आई आपल्याला ताप आला असेल तर कडू औषध देते. आता ते औषध कडू आहे पण तरी पण ती देते ना. का बरं देते? जर आपण ते कडू आहे म्हणून घेतलंच नाही तर ते कडू आहे म्हणून ते वाईट आहे का? नाही, ते औषध आहे, उलट आमचा रोग बरा करणार आहे. आणि ते आई सुद्धा ती कडू देते म्हणून ती वाईट आहे का? नाही, तिला वाटतं की आपण बरं व्हावं म्हणून ती ते कडू देते आहे. तर आमचं बघणं जर चुकीचं असेल, जी अविद्या असेल, तर काय आहे ना खरं. हाच तर सगळा गोंधळ आहे ना, की ज्ञान होतं आम्हाला आणि त्या ज्ञानातून आम्हाला कर्म सगळं होत असतं. पण ते ज्ञान जे आहे मग ते काय आहे, तिचंच रूप आहे. पण अविद्येने ग्रासलेलं असं नाव हे आहे म्हणून तर तिला ओळखणं फार अवघड आहे. हे सगळं मोहित आहे. जेव्हा उपाधित जे झालं, ज्याला आकार आला, ते सगळं खरं खरं नाही आहे, ते भासतं आहे खरं. आणि म्हणूनच ते तिला त्या मायेचं रूप म्हटलेलं आहे, ते ब्रह्म म्हटलेलं नाही आहे त्याला, ते मायेचं रूप आहे आणि तिला आम्ही ओळखणं अवघड आहे फार. जे जे आपल्या डोळ्याला दिसतं, कानाला ऐकतं, ते सत्यच असेल असं नाही. आता बघू ना की रोजच्या व्यवहारामध्ये पण आपण पाहतो की खरं आता विज्ञानाच्या दृष्टीने पाहिलं ना तर डोळ्याचा ज्यांनी अभ्यास, म्हणजे डॉक्टर वगैरे जे आहेत त्यांनी ते डोळ्याची रचना कसं आम्हाला दिसतं, ते जे आहे की आपल्या डोळ्यामध्ये प्रतिमा उमटते समोरच्या वस्तूची आणि मग त्यामुळे आपल्याला ते दिसतं. ती प्रतिमा जी आहे ना ती उलटी पडते डोळ्यामध्ये, म्हणजे आपल्याला जे दिसतं ते खरं उलटं असतं पण आपल्याला वाटतं ते सरळ आहे. मग आता हे खरं की खोटं, सरळ आहे की उलटं आहे? ते कुत्रे वगैरे बघतात त्यांना उलटं दिसतं खरं सगळं, पण आपल्याला माहिती नाही आहे ते. आता हे फार बारीक झालं, पण
तरी इतर बरीचशी उदाहरणं आहेत ना. तर पृथ्वी कशी आहे? शास्त्राप्रमाणे गोल आहे. आम्ही लहानपणापासून शिकलो. पण रोजचा व्यवहार ती कुठेतरी आपल्याला गोल भासते का? गाडी रस्ता अगदी 100 किलोमीटर किती सरळ एकदम सपाट असतो ना, कुठे गोलाई भासते बरं आपल्याला? नाही दिसत ना. सत्य जे आहे ते दिसत नाही. पण जे जे देखील ते तिचे रूप म्हटलंय. ते ज्ञान नाही, ती माया आहे, ती शारदा आहे. ते भासतं आम्हाला असल्यासारखं. सूर्य कसा आहे? सूर्य स्थिर आहे, पण रोज पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना आम्हाला दिसतो ना. मग हे सगळं जे आहे ते सत्य आहे का? जे डोळ्याला दिसतं, जे कानाला ऐकलं, ते खरं कशावरून? नंतर त्या सगळाच फार ठाव घेणं तसं अवघड आहे. मग आता काय केलं पाहिजे? स्तवन भजन भक्तिभाव माये वाचून नाही ठाव, ऐसिया वचनाचा अभिप्राव अनुभवी जाणती श्रीराम. काय म्हटले की स्तवन भजन भक्तिभाव माये वाचून नाही ठाव. आता जे आपण पाहतो, जे ऐकतो, जे मनाला भासतं ते म्हणजे तिचं रूप आहे. की हेच आपल्याला आत्ता ज्ञान होतं आहे ना. मग आता जेव्हा स्तवन करायचं आहे, भजन करायचं आहे, तर आम्ही इंद्रियांच्या द्वारेच करतो ना. मग ह्या इंद्रियांच्या शिवाय त्या ईश्वराचं स्तवन होऊ शकतं का? इंद्रियांच्या शिवाय, मनबुद्धी शिवाय त्याचं भजन होऊ शकतं का? जर दुसऱ्यावर प्रेम करायचंय तर माझ्यापेक्षा दुसरं कोणीतरी हवंच आहे ना. ती वस्तू जी आहे, विषय असलाच पाहिजे, तर तो विषय आहे तर त्याच्यावर आपण प्रेम करणार आहे. तर मग त्याशिवाय भक्ती कशी होऊ शकते? द्वैताशिवाय भक्ती कशी होऊ शकते? म्हणून मग इथे काय म्हणलं? स्तवन भजन भक्तिभाव माये वाचून नाही ठाव. द्वैत जिथं आहे, त्रिपुटी जिथं आहे, ती म्हणजे माया आहे. ती विद्या जी आहे, हे जे ज्ञान आहे ते म्हणजे तिचं रूप आहे. पण या मायेशिवाय, या उपाधीशिवाय, या मधल्या दुव्याशिवाय, आधाराशिवाय आपण ते स्तवन भजन करू शकत नाही. मुळी जे साधन आहे ते साधन असल्याशिवाय साध्य कसं साध्य होईल? तर हे माध्यम आवश्यकच आहे. त्या मायेच्या आधाराशिवाय आम्ही जाऊ शकत नाही. म्हणजे आता सहसा काय म्हटलं जातं की संसार मिथ्या आहे, त्यक्त्वा सर्व स्वप्नमेव विचार म्हणले. त्याला स्वप्नवत समजून त्याचा त्याग करावा म्हणले त्या संसाराचा. मग आता हे संसार जर सगळा त्याग करायचा आहे, तर मग हे स्तवन भजन पण ह्या संसारामधलंच आलं की नाही? ही उपाधी म्हणजे संसार आहे, ही उपाधी म्हणजे जड आहे, मिथ्या आहे. आणि त्या उपाधींच्या द्वारे जे दिसतं ते पण सगळं भासमान आहे. मग हे सगळं भासमान, ते सगळं माया आहे. पण त्या मायेशिवाय भजन भक्तिभावाचं ठाव नाही. कशी भक्ती करू शकतो आपण? हो की नाही? म्हणून पण ऐसिया वचनाचा अभिप्राव अनुभवी जाणती. पुढे समर्थच याचा छान उलगडा करणार आहेत. ते असं सांगतात की हे सगळं मिथ्या आहे, जगत सगळं मिथ्या आहे, आणि म्हणून आपण भजन करूया. तेव्हा तो शिष्य विचारतो, म्हणले मला सगळं आता ज्ञान झालं की हे सगळं मिथ्या आहे. तर मग म्हणले मला तर हे भजन पण मिथ्याच आलं ना, मग कशाच करता करायचं? म्हणले मला हे भजन मला कशाला करायला सांगता? म्हणले. तेव्हा समर्थांनी त्याचं जे उत्तर त्याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे सगळं ना. तर मग हे स्तवन भजन भक्तिभाव जे आहे तर माये वाचून करता येत नाही. म्हणजेच आता बघा की जर हे सगळं भासमान आहे, भासमान म्हणजे काय? त्याला स्वप्नवत आपण जसं म्हणलंय. मग आता समजा
आपण गाढ झोपलेलो आहोत आणि स्वप्न पडलं. तर त्या स्वप्नामध्ये मग कुठंतरी आम्ही सगळे मिळून जंगलात ट्रिपला गेलो होतो. पण ट्रिप ते सगळेजण एकीकडे राहिले ना, आपण एकीकडेच राहिलो. आणि संध्याकाळ झाली आणि मग चुकलो आणि मग एकटेच राहिलो. आणि मग वाघ आला, तिथला राजा, आणि तो आपल्या मागे लागला. आणि मग आपण पुढे पळत होतो घामाघूम होऊन, आणि मागे वाघ लागला होता. आणि असं धावता धावता जोरात ठेचकाळलो दगडाला आणि धाडकन खाली पडलो. आणि तसं पडलो तसं जाग आली. आपण काय कॉटवरून पडलो होतो. तर मग नंतर मग काय झालं, अरे हे तर स्वप्न होतं ना, तिथे वाघ आहे ना, जंगल आहे ना, पळणं आहे. मग हे सगळं काहीच नाही आहे. पण हे सगळं काही नाही आहे हे कधी समजलं आम्हाला? जाग आल्यावर समजलं. पण ती जाग कशामुळे आली? पडण्यामुळे आली. पण ते पडणं कसं झालं? स्वप्नातल्या पळण्यामुळे झालं. स्वप्नामध्ये आपण जे पळत होतो त्या स्वप्नातल्या पळण्यामुळे आम्ही खरं खरं पडलो आणि खरं खरं टेंगूळ आलं. मग स्वप्नातलं पळणं जरी होतं तरी सुद्धा जाग कशामुळे आली? स्वप्नातल्या कर्माने आम्हाला जाग केलं आणि त्या स्वप्नातल्या कर्मानेच आम्हाला खरं खरं जे दुःख झालं. मग अगदी तसंच आहे की हे जर स्वप्नवत सगळं आहे, पण ते स्वप्नवत आहे तेव्हा आमचे गुरु किंवा आमच्या ऋषीमुनींनी जे शास्त्रांनी जे सांगितलं की स्तवन भजन भक्तिभाव जे आहे की हे स्वप्नवतच आहे, द्वैतामधलंच आहे, मायेच्या स्तरावरचं आहे, अविद्याचं आहे ही भजन म्हणणं आणि वगैरे. कारण की माझं स्वरूप आहे, मला काय वेगळं करायचं आहे. पण जर हे द्वैत आहे, तिथे करणं आहे काहीतरी, तर मग पण हे करणं जे आहे ते कसं आहे? त्या स्वप्नामधल्या वाघा पळण्याचं ज्याच्यामुळे आम्हाला जाग येते तसं हे जाग करणारं आहे. ज्ञानाच्या स्तरावर आपल्या आत्मस्वरूपाच्या स्तरावर जागृती आणणारं हे जे ज्ञान आहे. आणि मग ते पण तिचंच रूप आहे म्हटले. म्हणून तर की जे आपण पाहायचं आहे, जे ऐकायचं आहे, जर त्याला ज्ञानाची बैठक असेल तर आम्ही त्याच्यामध्ये अडकणार नाही आहे की हे सगळी माया आहे. या दृष्टीने जर ओळखून राहिलो आम्ही तर अगदी, नाहीतर आम्ही त्याच्यामध्ये गुरफटून राहू. म्हणून तर म्हटले की ऐसिया वचनाचा अभिप्राव अनुभवी जाणती. अनुभव घेतला आहे त्यांनी ते जाणतात म्हणले. आणि म्हणून आता शेवटी समर्थ काय म्हणतात? म्हणोनी थोराहून थोर जे ईश्वराचा ईश्वर, तयेसी माझा नमस्कार तदंशेची आता श्रीराम. कुठे जाऊन पोचतात ते? म्हणून थोराहून थोर जो ईश्वराचा ईश्वर. बघा, त्यांनी मायेला पार केलं, मायेच्या पलीकडे गेले. म्हणले ह्या सगळ्या खेळात म्हणून मला माहीत नाही, म्हणले ही सगळी माया आहे, जे जे दिसतं ते सगळं नाही आहे, भासमान आहे. सत्य जे आहे तिथे मला जायचं आहे. जे थोराहुनी थोर, उत्तम पुरुष तू अन्य, क्षराक्षर जे दोन अक्षर पुरुष आहेत त्याच्याहून अन्य जे आहे ते जे आहे शुद्ध ब्रह्म जे आहे, जिथे उपाधी नाही, कुठली माया नाही, काही नाही, जे नित्य शुद्ध ब्रह्म केवल ब्रह्म जे आहे तिथे तो थोराहून थोर म्हटले. आता थोर म्हणजे ईश्वर जो आहे. ईश्वर म्हणजे काय? तर मायोपाधित चैतन्य म्हणजे ईश्वर. मग तो ईश्वर काय? तो सगळं हे निर्माण करणारा जो आहे तो ईश्वर आहे. ईशन करणारा, जगताचं सगळं जगत दिसतं आहे. तर पण त्या ईश्वराहूनही ईश्वराचाही ईश्वर. ईश्वर म्हणजे काय? माया उपाधित चैतन्य. त्या चैतन्याचं जेव्हा उपाधीशी तादात्म्य होतं, इलेक्ट्रिसिटी जेव्हा एखाद्या बल्बच्या संपर्कात येते तेव्हा तिथं व्यक्त, प्रकाशाच्या रूपाने ती व्यक्त होते. नाहीतर इलेक्ट्रिसिटीला काही तिचा असा स्वतःचा प्रकाश वगैरे नाही, बस ती आहे तिथं. तसं
ईश्वर म्हणजे उपाधित चैतन्य आहे ते. मग उपाधी असल्यामुळे मग तिथे शक्तिमान आहे, मग तो निर्माता आहे, पालनकर्ता आहे, संहार करता आहे, हे सगळं तिथे येतं. पण त्या तीनही देवांचा जो देव जो आहे, ईश्वराचा ईश्वर म्हणजे ते शुद्ध ब्रह्म जे आहे, ते आत्मस्वरूप, तयेसी माझा नमस्कार, इथं माझा नमस्कार आहे. आणि ते जे ब्रह्म आहे ते म्हणजे त्या सरस्वतीचं रूप म्हटलंय त्यांनी, तदंशेची आता म्हणले, आणि मी त्याचाच अंश आहे. ममैवांशो जीवलोके. जेव्हा या छोट्याशा उपाधीमध्ये आपण आहोत, पण ती उपाधी जर सोडली तर आपण काय आहे? आपण ते शुद्ध ब्रह्मच आहे. त्या उपाधीमुळे मी जीव आहे, मी कोण एक व्यक्ती आहे, हे सगळं येत असतं. पण जो जाणतो, अनुभवी जो होतो, जो थोराहून थोर होतो, जाणीव ज्याला होते, त्याला कळतं की हे सगळं जे आहे ते एकच आहे. सगळं त्याच्या पलीकडे जायचं आहे आपल्याला, उपाधींच्या पलीकडे जायचं आहे. मग जसं पिंडी ते ब्रह्मांडी आहे, ब्रह्मांडामध्ये सुद्धा ही समष्टी उपाधी जर सोडली तर जे उरतं तो ईश्वराचा ईश्वर, आणि ती म्हणजे सरस्वती आहे. कारण ते ज्ञानस्वरूप आहे, ते शुद्ध ज्ञान जे आहे ते म्हणजे ब्रह्म आहे. त्या ब्रह्माला असं काही आकार काहीतरी नाही आहे, ते शुद्ध ज्ञान आहे, ज्ञप्ती मात्र आहे, जाणीव तिथे. मग ती जी तिथे जाणीव रूपाने जेव्हा होतं, मला माहीत आहे, मी कळतं, असं जे होतं ते म्हणजे तिचं व्यक्त रूप आहे, ती माया आहे, ती शक्ती आहे, ती सरस्वती आहे. आपल्यामध्ये म्हणजे जीवन रूपाने जे आहे ते काय आहे? ते मी आहे, तोच त्या शुद्ध चैतन्याचाच मी अंश आहे. आणि त्याला नमस्कार केला, त्याला नमस्कार करणं म्हणजे असा दुसऱ्याला जे वस्तू समोर आहे आणि त्याला नमस्कार नाही आहे, तर त्याच्यामध्ये अंतर्निष्ठांची अंतरस्थिती, त्या आत्मस्वरूप होऊन जाणं म्हणजे तो नमस्कार आहे, ते आत्मनिवेदन असं आहे. न मम एका ना, त्याच्यामध्ये भेद नाही, तो नमस्कार आहे. तिथे दोन्ही जीव आणि शिव हे दोन्ही एकच आहे. जीवो ब्रह्मैव नापरा, ते दोन वेगळं नाही, ते एकत्व आहे असा जो नमस्कार. आणि ते जाणणं, ते ज्ञान म्हणजे सरस्वतीचं रूप आहे, आणि असा तिला नमस्कार केलेला आहे. तशा प्रकारे इथे हा शारदा स्तवन दशक प्रथम समास तृतीय इथे समाप्त होतो. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे शारदा स्तवन नाम समास तृतीय. श्रीराम जय राम जय जय राम. इति अशा प्रकारे इथे किंवा आता समाप्त काय? श्री दासबोधे, या दासबोधातील गुरुशिष्य संवादातील जणू काही त्या शिष्याच्या चेहऱ्यावर संपूर्ण सगळ्या अनेक अनेक समस्या किंवा अनेक अनेक प्रश्न, संशय जे त्यांना दिसत आहेत. खरंच ही सरस्वती म्हणजे काय, एवढ्या देवता म्हणजे काय आहेत, आणि ते जे सांगण्याचा प्रयत्न इथे सगळा सुंदरपणे झालेला आहे. आणि ते काय आहे म्हणले, ही विद्या, अविद्या, पराविद्या, अपराविद्या, आणि त्या पुराणांमध्ये तिला ब्रह्मसुता, ब्रह्मदिकांची जननी म्हटलं. आणि अशा प्रकारे अनेक अनेक रूपांच्या नाना विद्या, नाना कळा, तिचं त्या शारदेचं स्तवन इथे केलं. आणि तीच मोक्षाची, मुक्तीचं रूप आहे. तेच आपलं कर्तव्य, ज्याला आपण धर्म म्हणतो. तर धर्म जो आहे ना, अधम रक्तरंजिते सुजन पूजिते, जो अधर्माचं विनाश आणि धर्माचं सृजन करणं जे आहे, हे जे ज्ञान आहे, ती म्हणजे ती सरस्वती माता आहे. आणि अशा त्या शारदेचं वर्णन करत, शारदा माता म्हणजे काय आहे
हे स्पष्टपणे जे उलगडून तिचं तत्त्वज्ञानाच्या रूपाने त्यांनी दाखवलं आणि त्यांच्या दृष्टीने ज्ञानरूपाने ती पूजा जी आहे, विचार चिंतनात्मक पूजा म्हणजे त्या शारदेचं स्तवन इथे समाप्त होत आहे. जय जय रघुवीर समर्थ.